नमस्कार, मी प्रशांत कदम। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सगळी धामधूम सुरू असतानाच एका बातमीनं खळबळ उडालेली आहे। ही बातमी छगन भुजबळांच्या बद्दलची आहे। ईडी पासून मुक्तीसाठी आपण भाजपबरोबर आपण ओबीसी असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली, उच्चवर्णीय असतो तर कदाचित आपल्याला अशी वागणूक दिली गेली नसती, असं विधान छगन भुजबळांनी केल्याची ही बातमी आहे। आता हे विधान छगन भुजबळांनी कुठं केलं तर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना हे विधान केलंय। आणि राजदीप सरदेसाई यांचं 2024 इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया नावाचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे। त्या पुस्तकाच्या आधारे ही बातमी करण्यात आलेली आहे। इंटरेस्टिंग आहे, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातला प्रचार सुरू झालाय आणि त्यांची महाराष्ट्रातली पहिली सभा नाशिकमध्ये होतीये, त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या एका नामांकित वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे। खरं तर याच्यामध्ये अगदीच म्हणजे धक्का वाटावा असं काही आहे का? कारण ईडीच्याच दबावामुळं हे सगळे नेते इकडून तिकडे गेल्याची चर्चा होत असते। त्याच्याबद्दल म्हणजे अगदी गावखेड्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा होत असते। पण या संदर्भातली विधानं याच्या आधी सुद्धा जाहीरपणे झालेली आहेत। लोकसभा निवडणूक आठवून बघा, रवींद्र वायकर जे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जात होते, त्यांची इकडून तिकडे उडी जी आहे ती ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी किंवा त्याच्या तोंडावरती झालेली होती। आणि त्याच्या आधी त्यांच्यावरती सुद्धा हा चौकशी यंत्रणांचा ससेमिरा जो आहे तो सुरू होता। त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच रवींद्र वायकरांचं एक विधान गाजलेलं होतं की माझ्या पुढे दुसरा पर्याय नव्हता, एकतर जेल किंवा पक्षप्रवेश हेच दोन पर्याय माझ्याकडे होते। आणि आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती छगन भुजबळांचं हे विधान आहे। साहजिक आहे, छगन भुजबळ हे एकतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आहेतच, पण सोबतच ओबीसी समाजाचे सुद्धा एक मोठे नेते आहेत। जरांगे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय। आणि या संघर्षामध्ये एकतर ओबीसी नॅरेटिव्हचा फायदा जो आहे तो बीजेपीला होईल असं म्हटलं जात असतानाच भुजबळांचं हे विधान दोन्ही अर्थांनी बीजेपीसाठी मारक आहे। एकतर ईडीच्या दबावाचा वापर करून राष्ट्रवादीला सोबत घेतलं आणि दुसरीकडे उच्चवर्णीय असतो तर आपल्याला ही वागणूक दिली नसती असं छगन भुजबळ म्हणतायत। राजदीप सरदेसाई यांचं पुस्तकही अगदी काल परवाच प्रकाशित झालेलं नाही आहे, ते मागच्या आठवड्यामध्ये प्रकाशित झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये छगन भुजबळांच्या नावाने एकतर ईडी हमारे साथ है नावाचा एक चॅप्टर या पुस्तकामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये हा खुलासा जो आहे तो करण्यात आलेला आहे। काय म्हटलंय या पुस्तकामध्ये? छगन भुजबळ असं म्हटलेत, 2-2.5 वर्ष तुरुंगात काढल्यानंतर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली। वयाच्या 75त किती वेळा चौकशांना सामोरं जायचं असा प्रश्न होता। आधी 100 कोटीच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केलेली होती। तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल असा निरोप देशमुख यांना देण्यात आलेला होता। तेव्हा आता मलाही ते अडकवण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत अशी भुजबळांची प्रतिक्रिया होती। अजूनही तुरुंगातले दिवस आठवले की माझी झोप उडते। आता या वयात ईडी माझा पिछा सोडायला तयार नाहीये असं भुजबळ म्हणतायत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, भाजपची जी पहिली टर्म होती 2014 ते 2019 या काळामध्ये छगन भुजबळ हे महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात गेलेले होते। आणि नंतर ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा त्यांना त्या प्रकरणामधून क्लीन चिट जी आहे ती मिळालेली होती। भुजबळ त्याच्या आधीच जेलच्या बाहेर आलेले होते, ही गोष्ट वेगळी। पण आता हे प्रकरण कुठलं आहे? कारण या सगळ्या प्रश्नावरती साहजिक आहे की प्रत्येक वेळी अशी काही बातमी आली की त्याच्याबद्दलचं एक स्पष्टीकरण ठरलेलं असतं। रवींद्र वायकरांनी सुद्धा ते स्पष्टीकरण दिलेलं होतं। हर्षवर्धन पाटील यांचं विधानसुद्धा त्या काळी खूप गाजलेलं होतं की आता भाजपमध्ये आल्यानंतर आपल्याला आता शांत झोप लागतीये। त्याच हर्षवर्धन पाटलांनी नुकताच शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। पण हे विधान बरंच काही सांगून जाणारं होतं। आणि आता भुजबळांनी हे विधान केल्यानंतर सकाळी ही बातमी आली, माध्यमांच्या मध्ये त्याची चर्चा सुरू झाली आणि पाठोपाठ भुजबळांचं स्पष्टीकरण देखील आलं। काय म्हणतायत ते ऐका। एक म्हणजे मी लोकसत्तेबरोबर
अशी कुठलीही जी आहे मुलाखत दिलेली नाही. नंबर 2, ईडीपासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर तर अनेक दिवसापासून तो होतो आहे. नंबर 3, माझ्याबद्दल जर म्हणाल तर मला कोर्टानं जे आहे महाराष्ट्र सदनमध्ये क्लीन चिट दिलेली आहे आणि ती आता नाही दिली. ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेला दिलं. कोर्टाचा तो निकाल आल्यानंतर मी त्यांना आणि पवारसाहेबांना पेढी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे मला परत तुरुंगात जायची भीती आहे आणि मला अशी अडचण आहे आणि हे आहे आणि ते आहे, या सगळ्या गोष्टीचा मी इन्कार करतो आहे. आताच आणि हे सगळ्यांना आम्ही नेहमी सांगतच आलेलो आहोत की आम्ही विकासासाठी आलो. म्हणजे भुजबळ आता जे बोलतायत ते थोडंसं सौम्य पण आहे. खरोखर ते असं काहीच म्हणाले नसते तर त्यांनी आता थेट आक्रमकपणे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरजोरात या सगळ्या संदर्भात कायदेशीर कारवाईची भाषा केली असती. आत्तासुद्धा ते बोलतायत पण थोडेसे सौम्य आहेत. निवडणूक झाल्यानंतर बघू वगैरे अशा सौम्य शब्दामध्ये जणू काही त्यांना हे क्लॅरिफिकेशन कोणीतरी द्यायला सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे असं वाटतंय. पण ज्यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर जातीजातीचे फॅक्टरसुद्धा कुठल्या बाजूने वर्क करतायत अशी एक चर्चा आहे. आधीच मराठा समाजाचा असंतोष, जरांगे पाटील यांचं आंदोलन, मराठवाड्यामध्ये असलेला उद्रेक याच्यामुळं भाजपच्या विरोधात वातावरण असल्याची चर्चा आहे. त्यात जरांगे थेट फडणवीसांच्या विरोधात बोलतात. त्यामुळं भाजपला किमान ओबीसी कन्सॉलिडेट होणं हे आवश्यक आहे. राजकीयदृष्ट्या त्याच वोट बँकच्या आधारे भाजप जी आहे ती आपली मदार जे आहे ते टिकवू शकतं आणि त्याचवेळी छगन भुजबळांचं हे विधान येणं हे भाजपसाठी जास्त अडचणीचं आहे. आता अजित पवार गटातल्याच अजून 2-3 नेत्यांची वक्तव्य गेल्या काही दिवसामध्ये खूप इंटरेस्टिंग होऊ लागलेले आहेत. कालच दिलीप वळसे पाटील असं म्हणाले की 6 पक्ष आहेत आणि त्यामुळं निकालानंतर समीकरणांची जुळवाजुळव करायला बराच वाव आहे. अगदी आजच बटेंगे तो कटेंगे अशासारखी घोषणा महाराष्ट्रात चालत नाही हे स्वतः अजित पवार म्हणतायत आणि आता छगन भुजबळ यांनी हा दावा केलेला आहे. आता ईडीच्या दबावानं किंवा ज्या ज्या नेत्यांच्या विरोधात आधी ईडीची चौकशी होत होती, मग त्याच्यामध्ये शिंदेच्या गटातले पण प्रताप सरनाईक असतील, भावना गवळी असतील, रवींद्र वायकर असतील, त्याच्यानंतर यशवंत जाधव असतील, या सगळ्यांच्या विरोधात एकेकाळी किरीट सोमय्या खूप तावातावानं बोलत होते. मग नंतर अचानक जेव्हा ते भाजपसोबत आले तेव्हा कारवाया थंड झाल्या. इकडे राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा तेच होतं. हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ असतील, इतकंच काय स्वतः पंतप्रधान मोदीसुद्धा 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याबद्दल जूनमध्ये बोलतात आणि जुलैमध्ये अजित पवार हे भाजपसोबत आल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळं ईडीच्या कारवाया आणि ईडीचा एक भाजपचा मित्रपक्ष असल्याप्रमाणे होणारा वापर याच्याबद्दल होणारी राजकीय टीका आपण ऐकत आलेलो आहोतच. पण आता थेट भुजबळांचं हे विधान, अर्थात जरी ते नाकारत असले तरी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये तसा उल्लेख आहे आणि त्याची महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच झालेली बातमी, या सगळ्यामुळं आता पुढे काय परिणाम होतोय हे बघावं लागेल. एक दिसतंय अजित पवारांच्या गटातले नेते खूप आक्रमकपणे आपापली भूमिका मांडायला लागलेले आहेत. 23 तारखेनंतर आता अजून पुढे हे सत्र किती वाढतंय आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.